ठाकरेगडाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा हा पक्षप्रवेश सुरू आहे। थेट जाऊया। भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, भारतीय जनता पक्षाची कोकणाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या रस्त्यावर आपण चालतो ते रस्ते ज्यांच्या ताब्यात आहे, त्या रस्त्याचे मालक आणि एक आगळं व्यक्तिमत्व, त्यांच्या विचारांना आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो असे आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री, माझे दुसरे जुने विधिमंडळाचे सहकारी, त्यांनी आत्ताच यापूर्वी त्यांचं मार्गदर्शन झालं, त्यांनी त्यांचे विचार मांडले असे सन्माननीय विनयजी नातू, ते सुद्धा त्यांना देखील भावी आमदार म्हणून मी शुभेच्छा देतो। त्यांच्या बाजूला बसले। मी जेव्हा आमदार झालो तेव्हा आमचे घरचे संबंध होते, लहानापासून त्यांना मी पाहिलंय आणि मला असं कधीच वाटलं नव्हतं प्रशांतचे वडील आणि मी, आम्ही दोघे मित्र, आम्ही एकत्र काम केलं, पण प्रशांत जी आमदार होतील आणि एवढा मोठा पनवेल सारख्या ठिकाणी झेप घेतील असं मला कधीच वाटलं नव्हतं। एक आगळं पनवेलमध्ये ज्यांनी आपलं अस्तित्व तयार केलं असे आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर। या बाजूला 25 वर्ष आम्ही संघर्ष केला, काय राजकारण असतं, चमत्कार बघा। आणि आज आम्ही जीवनाचा शेवट राजकारणात आणि आयुष्याचा शेवट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या कोकणच्या मातीचा विकास करण्याकरता, दापोली मतदारसंघाचा विकास करण्याकरता आम्ही आज शपथ घेतली आणि एकत्र आलो। आणि आज आम्ही प्रवेश करत असताना माझ्याबरोबर यांनी आज प्रवेशाचा निर्णय घेतला। असे माझं नाव सूर्यकांत आहे, माझ्या नावात सूर्य आहे, त्यांच्या नावात प्रकाश आहे, असे आमचे प्रकाशजी शिकवण। या बाजूला साहेब, चौधरी साहेब, आज पहिल्यांदा खरं म्हणजे आपण भेटतोय। आता याच्या पुढे आपल्या अनेक वेळा गाठीभेटी विजयराव आपल्या होतील, तुमचं सुद्धा आम्हाला मदत लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।